मित्रांनो, 12वी नंतर जर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचा विचार करत असाल तर थोडंसं लक्ष द्या। 12वी नंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी मेजरली 2 ऑप्शन्स आहेत। पहिला आहे तुम्ही जेईई मेनची तयारी करून एनआयटी किंवा आयआयटीसाठी जाऊ शकता, किंवा महाराष्ट्रातील एमएससी सीईटीची तयारी करून तुम्ही महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेऊ शकता। पण त्यावेळी तुमच्या एंट्रन्स एक्झामच्या स्कोअर बरोबरच 12वीच्या पर्सेंटेजचा सुद्धा विचार केला जातो। आता एनआयटी आणि आयआयटीसाठी 12वी बोर्डचा क्रायटेरिया वेगळा आहे आणि महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेससाठी हा क्रायटेरिया वेगळा आहे। सो हे दोन्ही क्रायटेरिया आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता पहिल्यांदा आपण आयआयटी आणि एनआयटीसाठी 12वी बोर्डचा क्रायटेरिया आहे ते आता आपण बघणार आहोत। सगळ्यात अगोदर म्हणजे जर तुमची 12वी ही 2022, 2023 किंवा 2024 मध्ये पहिल्यांदा तुम्ही 12वीची बोर्ड एक्झाम देणार असाल तर तुम्हाला एनआयटी मध्ये ॲडमिशन मिळू शकतं। जर तुम्हाला आयआयटीला जायचं असेल तर 2024 मध्ये जर तुम्ही बोर्डची एक्झाम दिली असेल किंवा 2024 मध्ये पहिल्यांदा बोर्डची एक्झाम देणार असाल तर तुम्हाला आयआयटीसाठी ॲडमिशन मिळू शकतं। यानंतर सब्जेक्ट कोणते कोणते असले पाहिजेत तर पहिलं म्हणजे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 कंपल्सरी सब्जेक्ट आहेत। त्याचबरोबर तुम्हाला केमिस्ट्री, बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी किंवा एखादा टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट याच्यापैकी एक सब्जेक्ट तुम्हाला असणं गरजेचं आहे, व त्याचबरोबर एक लँग्वेज सब्जेक्ट लाईक इंग्लिश असा एखादा सब्जेक्ट तुम्हाला 12वी बोर्डमध्ये असणं गरजेचं आहे। त्यानंतर पर्सेंटेज किती तुम्हाला असणं गरजेचं आहे। जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल किंवा ओपन EWS कॅटेगरीमध्ये येत असाल किंवा ओबीसी कॅटेगरीमध्ये येत असाल तर ओव्हरऑल 12वी बोर्डमध्ये तुम्हाला 75% सिक्युअर करणं गरजेचं आहे, म्हणजे 75% तुम्हाला मिळवणं गरजेचंच आहे। जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये येत असाल ज्याच्यामध्ये SC, ST किंवा PWD म्हणजे पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीज, म्हणजे तुम्हाला जर डिसॅबिलिटी असेल किंवा तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर कमीत कमी तुम्हाला 65% सिक्युअर करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही ॲडमिशनसाठी इलिजिबल आहात। फॉर एक्झाम्पल तुमचा जेईईचा स्कोअर 100 आउट ऑफ 100 आला पण तुम्हाला 12वी बोर्डमध्ये 75 किंवा 65 एवढे पर्सेंटेज सिक्युअर करता आले नाहीत तरी तुम्हाला ॲडमिशन घेता येणार नाही। त्या आउट ऑफ आउट स्कोअरचा काही उपयोग या ठिकाणी होणार नाही। सो एंट्रन्स एक्झामचे मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स तेवढेच तुम्हाला सिक्युअर करायचे आहेत। त्याचबरोबर 12वी बोर्डमध्ये जेवढे क्वालिफाईंग मार्क्स आहेत ते सुद्धा तुम्हाला सिक्युअर करणं गरजेचं आहे, तरच तुम्ही आयआयटी आणि एनआयटीसाठी जाऊ शकता। आता हा झाला एनआयटी आणि आयआयटीसाठीचा क्रायटेरिया। आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला MSc CETच्या थ्रू जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर 12वी बोर्डमध्ये किती असले पाहिजे तर ते थोडंसं आता बघूया। आता महाराष्ट्रातील प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर 12वीमध्ये तुम्हाला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 सब्जेक्ट तर कंपल्सरीच आहेत। त्याच्याबरोबर केमिस्ट्री, बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी किंवा एखादा टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट किंवा इंजिनिअरिंग ग्राफिक्स याच्यापैकी एखादा सब्जेक्ट तुम्हाला असणं गरजेचं आहे। आता तुम्हाला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 सब्जेक्ट तर कंपल्सरी असणार आहेत। आता असं पकडून चालू आहे की तुमचा केमिस्ट्री सब्जेक्टचा स्कोअर हा चांगला आलेला आहे। सो फिजिक्स 100 मार्क्सचं एक्झाम असते, केमिस्ट्री 100 मार्क्सची असते आणि मॅथमॅटिक्स 100 मार्क्सची असते, असं टोटल 300 मार्क्सची तुमची एक्झाम झालेली आहे। जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला आउट ऑफ दॅट 300 तुम्हाला 135 मार्क्स हे सिक्युअर करावे लागणार आहेत, म्हणजे 45% हे तुम्हाला सिक्युअर करायला लागणार आहेत। आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर आउट ऑफ दॅट 300 तुम्हाला मिनिमम 120 मार्क्स हे सिक्युअर करायचे आहेत। सो 12वी बोर्डमध्ये या 3 सब्जेक्टमध्ये मिनिमम एवढा स्कोअर जर तुमचा आला तरच तुम्ही ॲडमिशनसाठी इलिजिबल आहात। इथंही मी एक्झाम्पल देतो की फॉर सपोज की MSc CETमध्ये 100 आउट ऑफ 100 तुम्हाला मिळाले, पण 12वी बोर्डमध्ये PCM असेल किंवा फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि अजून एखादा सब्जेक्ट असेल, हे सब्जेक्ट पकडून जर तुम्हाला 135 मार्क्स मिळवता आले नाहीत किंवा 120 मार्क्स तुम्हाला मिळवता आले नाहीत तरी तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता येत नाही। सो MSc CETचा जो क्वालिफाईंग स्कोअर असणार आहे तो मिनिमम तुम्हाला सिक्युअर करावाच लागणार आहे। त्याचबरोबर 12वी बोर्डचा जो मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो सुद्धा तुम्हाला फुलफिल करावा लागणार आहे, तरच तुम्ही इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी इलिजिबल आहात। दरवर्षी बऱ्याच मुलांचे एंट्रन्स एक्झामचे स्कोअर हे खूप चांगले येतात, पण 12वीचा ग्रुप क्वालिफाय ज्याला आपण म्हणतो की मिनिमम एवढे 12वीमध्ये मार्क्स असले पाहिजेत, हा ग्रुप क्वालिफाय मुलांचा होत नाही। त्याच्यामुळे इंजिनिअरिंगचे ॲडमिशन्स त्यांचे मिस होतात व एखाद्या दुसऱ्या कोर्सला त्यांना ॲडमिशन घ्यावं लागतं। सो आपल्याला 12वी बोर्डला ही काळजी घ्यायची आहे की आपला ग्रुप क्वालिफाय हा झाला पाहिजे। सो एंट्रन्स एक्झामच्या स्कोअर बरोबरच 12वी बोर्डवरती सुद्धा लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे। अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आरंभ करियर ॲडवायझरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व डिस्क्रिप्शनमध्ये इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अपडेट्ससाठी एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। थँक्यू।